नमस्कार, मी विनया. आपण पाहत आहात माय PCMC. पिंपरी चिंचवड महापालिका निवडणूक 2026 मध्ये प्रभाग क्रमांक 11 हा यंदा सर्वाधिक चर्चेचा प्रभाग ठरतोय. कारण 2017 साली हा प्रभाग भारतीय जनता पक्षाचा अभेद्य गड मानला जात होता. 2017च्या निवडणुकीत अश्विनी भीमा बोबडे, योगिता नागरगोजे, संजय बबन नेवाळे आणि एकनाथ रावसाहेब पवार हे चौघही भाजपकडून निवडून आले होते आणि प्रभाग क्रमांक 11 मध्ये भाजपनं 4ही जागांवर निर्विवाद वर्चस्व प्रस्थापित केलं होतं. मात्र 2026 मध्ये चित्र पूर्णपणे बदललेलं आहे. या निवडणुकीत भाजपसाठी सर्वात मोठा धक्का म्हणजे माजी नगरसेवक एकनाथ पवार यांना त्यांच्या मुलीसाठी उमेदवारी मिळवून देता आली नाही. त्यामुळे त्यांच्या समर्थकांमध्ये नाराजी आहे. दुसरीकडे 2017 मध्ये भाजपचे नगरसेवक असलेले संजय बबन नेवाळे यांनी भाजप सोडून राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये प्रवेश केलाय आणि आज त्यांच्या पत्नी सत्यभामा नेवाळे राष्ट्रवादीकडून निवडणूक लढवत आहेत. त्यामुळे भाजपचा पारंपरिक मतदार विभागला जाण्याची शक्यता नाकारता येत नाही. जागा ही या प्रभागातील खरी रणभूमी ठरते. भाजपकडून माजी नगरसेवक कुंदन गायकवाड मैदानात आहेत. प्रभाग बदलून लढत देत असल्यामुळे ही निवडणूक त्यांच्यासाठी प्रतिष्ठेची आहे. त्यांच्या विरोधात शिवसेना उबाठाकडून माजी नगरसेवक विश्वास गजरमल, राष्ट्रवादीकडून माऊली जाधव, शिवसेनेकडून अक्षय बोबडे जे माजी नगरसेवक अश्विनी बोबडे यांचे पुत्र आहेत, तसंच वंचित बहुजन आघाडी आणि सनय छत्रपती शासनचे उमेदवार ताकदीनं मैदानात आहेत. विशेष म्हणजे या जागेवर तब्बल 15हून अधिक अपक्ष उमेदवार असल्यामुळे मतांची मोठी फाटाफूट होण्याची शक्यता आहे आणि त्याचा थेट परिणाम प्रमुख पक्षांच्या उमेदवारांवर होऊ शकतो. जागेवर यंदा महिला उमेदवारांमधील लढत लक्षवेधी ठरतेय. भाजपकडून रीटा सानप, राष्ट्रवादीकडून मयुरी साने, काँग्रेसकडून माजी नगरसेवकांच्या पत्नी सुभद्रा ठोंबरे, तर शिवसेनेकडून ज्योती गोफणे आणि मंगल सोनवणे यांच्यात थेट लढत आहे. इथे अपक्ष उमेदवारही निर्णायक भूमिका बजावू शकतात. कारण महिला मतदारांची विभागणी झाली तर निकाल शेवटच्या फेरीनंतर ठरू शकतो. जागेवर घराणेशाहीचा मुद्दा पुन्हा ऐरणीवर आलाय. भाजपकडून माजी नगरसेविका योगिता नागरगोजे, राष्ट्रवादीकडून सत्यभामा नेवाळे ज्या भाजपमधून बाहेर पडलेल्या संजय नेवाळे यांच्या पत्नी आहेत, तर शिवसेनेकडून मोहन कोकाटे आणि प्रणिती बाबर मैदानात आहेत. या लढतीत 2017च्या भाजप मतदारांचा कल नेमका कुठे जातो हे अत्यंत निर्णायक ठरणार आहे. जागेवर भाजपकडून निलेश नेवाळे, राष्ट्रवादीकडून माजी नगरसेवक नारायण बहिरवाडे, शिवसेनेकडून काशीनाथ जगताप, तर आम आदमी पार्टी आणि वंचित बहुजन आघाडीचे उमेदवार मैदानात आहेत. इथेही अपक्ष उमेदवार मतांची समीकरणं बिघडवू शकतात. 2017 मध्ये भाजपसाठी सोपा वाटणारा प्रभाग क्रमांक 11 2026 मध्ये मात्र पक्षांतर, उमेदवारी नाकारल्याची नाराजी, कुटुंबियांमधील राजकीय लढती आणि अपक्षांची वाढती संख्या यामुळे अत्यंत चुरशीचा आणि अनिश्चित बनलाय. भाजप आपला गड राखणार की विरोधकांना संधी मिळणार हे ठरणार आहे मतदानाच्या दिवशी. माय PCMC साठी मी विनया.